हॅलो, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. मी आज तुम्हाला ॲक्ने जे खूप जणांना कॉमन प्रॉब्लेम असतो त्याच्याबद्दल ॲक्नेला फाईट कसं करायचं याच्या टिप्स सांगणार आहे. ॲक्ने झालेले असेल तर आपला चेहरा खराब दिसतो आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो तो राहत नाही. मग त्याला आपण मोस्टली तुम्ही कसं तुमच्या रेग्युलर लाईफस्टाईलमध्ये मॅनेज करू शकता त्याच्यासाठी ह्या टिप्स आहेत. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची टिप आहे की तुम्ही 2 वेळेस कमीत कमी चेहरा धुवायला पाहिजे. तर चेहरा वॉश 2 वेळा का करणं गरजेचं आहे? कारण तुमच्या चेहऱ्यावर खूप धूळ प्रदूषणामुळे आलेली असते किंवा डेड स्किन प्रत्येकाचीच जमा होत असते. तर त्याच्यामुळे काय होतं की ते पिंपल्स त्या डर्ट आणि डेड स्किनमुळे अजून वाढू शकतात. तर ते वाढू नये याच्यासाठी तुम्ही दिवसातून 2 वेळा चेहरा धुवायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लिन्झर वापरणं खूप गरजेचं आहे. तुमच्या चेहऱ्याला क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. तर क्लिन्झर कसा वापरायला पाहिजे? ज्यांना पिंपल्स आहे त्यांनी कधीही माइल्ड क्लिन्झर वापरायचा. त्याच्यामध्ये खूप सारा फ्रॅग्रन्स किंवा खूप इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. त्याच्यापेक्षा साधा माइल्ड क्लिन्झर जर तुम्ही वापरला तर तुमच्या स्किनला किंवा जे ॲक्ने येतात त्याला काही अजून जास्त हार्म होत नाही किंवा क्लॉगिंग किंवा त्याच्यामध्ये अजून काही डर्ट जाऊन बसणं हा प्रकार होत नाही. म्हणून माइल्ड क्लिन्झर. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला क्लिन्झर वापरायचं असेल त्याच्यात इन्ग्रेडियंट काय असलेले तुम्ही घ्याल बाजारातून, तर त्याच्यात क्लिन्झरमध्ये अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सी ॲसिड असलेले क्लिन्झर घ्या. तर ते सॅलिसिलिक ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये काही पर्सेंटमध्ये. तर ते वापरल्यामुळे तुमच्या स्किनच्या डेड स्किनचं एक्सफोलिएशन होतं आणि त्याच्यामुळे ॲक्ने कमी होतात. त्यानंतर आता जर ॲक्नेसाठी आपल्याला जेल वापरायच्या असतील तर कुठल्या जेल वापरायच्या? तर जे छोटे छोटे कोमोडोजेन्स असतात ज्याला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स म्हणतो आपण, तर असे जर ॲक्ने तुमच्या चेहऱ्यावर असतील आणि हे खूप कॉमन आहे, तर असे ॲक्ने असतील तर तुम्ही मार्केटमध्ये ॲडॅपिलिनची जेल मिळते. ती तुम्ही जर त्या ठिकाणी लावली तर ते ॲक्ने कमी व्हायला मदत होते. दुसरे जे ॲक्ने असतात तर ते जास्त त्याच्यात इन्फ्लमेशन असतं. आपण म्हणतो ना मोठे मोठे ॲक्ने येतात. तर तसे जर ॲक्ने असतील तर डॅप्सेन 5% जेल त्याच्यासाठी वापरली तर ते कमी होतात. अजून एक माइल्ड ॲक्ने असतात छोटे छोटे, त्याच्यापेक्षा जे छोटे असतात त्याला बेन्झोल पॅरॉक्साईड हे आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याने सुद्धा ते ॲक्ने कमी होतात. तर तुम्ही जेव्हाही कुठलंही जेल किंवा मग ऑइंटमेंट वापरायसाठी जाता तर तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला कुठल्या प्रकारचे ॲक्ने आहेत हे पहिले बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर एक्सटर्नली अप्लाय करण्यासाठी जेल वापरता येतील. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून खूप जास्त ॲक्ने आहे आणि त्या ॲक्नेचे स्कार होण्याचे चान्सेस असतात, जेव्हा मोठे असतात सिस्टसारखे ॲक्ने जे असतात तर त्याचे काही दिवसांनी स्कार पडतात. तर अशा ॲक्नेसाठी ज्या जेलमध्ये ॲझिलिक ॲसिड आहे हे इन्ग्रेडियंट असलेली जेल जर तुम्ही वापरली तर त्याच्याने ॲक्ने पण जातात आणि त्याच्या ॲक्ने गेल्यानंतरचे येणारे स्कार नाही येणार याची जास्त गॅरंटी असते ॲझिलिक ॲसिडची इन्ग्रेडियंट वापरल्याने. तर या पद्धतीने तुम्ही एक्सटर्नल अप्लिकंट वापरू शकता ज्याच्यामुळे तुमचे ॲक्ने बऱ्याच प्रमाणात कमी होतात. आता हे सगळं वापरल्यानंतर तुम्ही जेव्हा ॲझिलिक वापरता, ॲडॅपिलिन वापरता, बेन्झोल पॅरॉक्साईड वापरता किंवा ह्या तिन्हीचे मिक्स जेल वापरताय किंवा काही डर्मॅटॉलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेतली असेल आणि त्यांना ट्रेटेनॉइड जर वापरायला दिलं तर ह्या सगळ्या याचा एकत्रित परिणाम असा होतो की तुमची स्किन हळूहळू ड्राय व्हायला लागते. आता जर ड्राय स्किन झाली तर त्याच्यामुळे सुद्धा स्किनला बाकीचे जसे रिंकल्स किंवा फाईन लाईन्स असे चेहऱ्यावर येण्याची शक्यता असते. मग हे सगळं जर टाळायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माइल्ड मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. आता माइल्ड मॉइश्चरायझर कसं ओळखायचं? तर तुम्ही जर बाजारात मार्केटमध्ये गेलात तर लाईट वेट असं लिहिलेले असं लेबल लावलेले जे मॉइश्चरायझर असतात तर ते माइल्ड मॉइश्चरायझर असतात ज्याच्यामध्ये बाकी काही हेवी इन्ग्रेडियंट्स वापरलेले नसतात आणि खूप फ्रॅग्रन्स असेल तर तसे पण तुम्ही मॉइश्चरायझर वापरू नका. जास्त इन्ग्रेडियंट आणि फ्रॅग्रन्सवाल्या मॉइश्चरायझरनी अजून
आपले जे पोअर्स असतात ते क्लॉग होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही ज्यांना ॲक्ने आहेत त्यांनी माइल्ड मॉइश्चरायझरच वापरावे. इन केस जर विंटरमध्ये तुम्हाला ड्रायनेस जाणवत असेल तर ह्या सीझनमध्ये बऱ्याचदा जे काही आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ड्रायनेस असतो त्याच्यामुळे स्किन ड्राय होते. मग अशा वेळेस जर तुम्ही थोडासा हेवी मॉइश्चरायझर वापरलं तर चालू शकतं, पण एरवी मात्र तुम्ही माइल्ड मॉइश्चरायझरच वापरावं. तर ह्या सगळ्या पद्धतीची केअर जर तुम्ही रेग्युलर घेतली तर तुमच्या ॲक्ने बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला कंप्लेंट्स आहेत, अजून वरचेवर अजून येणारे काही कंप्लेंट्स असतील तर मग तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टचा ॲडवाईस घ्या आणि त्यांच्या कन्सल्टेशननुसार तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपण काय करू शकतो, तर ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे ट्रीटमेंट ज्या तुमच्यासाठी अवेलेबल असतात त्या बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या असतात. पण त्यातल्या त्यात तुम्ही एक्सफोलिएशनच्या ट्रीटमेंट घेतल्या तर त्या खूप बेटर असतात पिंपलसाठी. मग त्याच्यासाठी जनरली जे पिलिंग केलं जातं ते सॅलिसिलिक ॲसिडचं पिलिंग असतं, ग्लायकोलिक ॲसिडचं असतं. पण आता तुमच्या स्किनचं टेक्स्चर बघून मग डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करतील. किंवा तुम्हाला जर फेसवॉश वापरायचे असतील, एक्सफोलिएशन तुम्हाला तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये हवं असेल तर मग तुम्ही 2% सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकोलिक ॲसिड 2%, 5% ज्या फेसवॉशमध्ये आहे तसे फेसवॉश पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे एक्सफोलिएशन स्किनचं होत राहतं. एक्सफोलिएशन कशासाठी गरजेचं आहे, तर एक्सफोलिएशन होत असल्यामुळे तुमच्या डेड स्किन आणि जी चेहऱ्यावरची डर्ट असते ती निघून जाते. आणि जे क्लॉगिंग होतं पोर्समध्ये, जेव्हा तुम्हाला एक कोमोडोन येतो किंवा एक पिंपल्स येतो ज्याला आपण ॲक्ने म्हणतो, तर तो आल्यानंतर तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, एक्स्ट्रा सिबम असतो आणि त्याच्यामध्ये अजून जर हे सगळं ॲड झालं तर तो खूप मोठा होऊ शकतो आणि मग अजून क्रिटिकल पिंपल्स होतात. तर ते सगळं टाळण्यासाठी तुम्हाला एक्सफोलिएशन खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही रेग्युलर किती स्लीप घेता आणि ती स्लीप साऊंड असावी. 7 ते 8 तास तर कमीत कमी स्लीप कुठलाही आजार होऊ नये आणि शांत आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी गरजेचं आहे. तर तुम्ही जेवढी चांगली झोप घ्याल तेवढी तुमची स्किन चांगली राहते आणि ते तुम्हाला स्किनच्या टेक्स्चरमध्ये पण जर झोप चांगली झाली तर तुम्हाला तसं पण रुटीनली लक्षात येतं की अरे आज माझा चेहरा खूप चांगला दिसतोय. तर याच्यानंतर अजून तुम्ही एक खूप महत्त्वाची काळजी घ्यायची असते की बऱ्याचदा टीनेजर्सना असं नखानी असे पिंपल्स असे फोडायची सवय असते. तर तसं तुम्ही पिंपल्सला प्रिक करू नका. तसं केलं तर तुमच्या हाताचे किंवा फिंगर्सच्या टिप्सचे जे काही इन्फेक्शन आहे, तुम्ही काही दरवेळेस हँड वॉश करून पिंपल्सला प्रिक नाही करत, तर मग हे सगळं इन्फेक्शन काही त्याच्यामुळे होण्याची शक्यता असते आणि अननेसेसरी ते पिंपल्स वाढतात आणि ते प्रिक केल्यामुळे त्याचे जे स्कार तयार होतात ते जात नाही लवकर, त्याला खूप वेळ लागतो. तर मग अननेसेसरी प्रिकिंग ऑफ ॲक्ने करू नका तुम्ही आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय आता डाएट आणि तुम्ही एक्झरसाईज काय करू शकता, तर तुम्ही रेग्युलर जर वॉक केला किंवा जॉगिंग केलं तर तुम्हाला जो एक्स्ट्रा स्वेटिंग होतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा हे डर्ट आणि हे सगळं निघून जातं. तर तुम्ही एकतर एक्झरसाईज रेग्युलर करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे आणि डाएटमध्ये ज्याचं हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे असे डाएट तुम्ही अवॉइड करा. जास्त कार्ब्स अवॉइड करा, प्रोटीन डाएट घ्या चांगलं आणि व्हिटॅमिन ए हे ज्याच्यामध्ये आहे असं जसं आपण म्हणतो की नट्स जास्त, लेग्युम्स किंवा स्प्राउट्स या सगळ्याचा जर तुम्ही आहारात चांगला वापर केला तर ते पण तुम्हाला ॲक्नेला अवॉइड करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. तर ती एक काळजी घ्यायला पाहिजे. अशी तुम्ही तुमची जी लाईफस्टाईल आहे ही या पद्धतीने जर तुम्ही ठेवली की जी झोप चांगली घेताय, डाएट व्यवस्थित करताय, एक्झरसाईज करताय आणि ॲक्नेची काळजी पण घेताय, ते होऊ नये म्हणून काय लावायला पाहिजे ते पण जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला नक्कीच ॲक्नेशी फाईट करता येईल आणि ॲक्ने कमी होतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून माहिती याच्याद्वारे मिळत जाईल. दर बुधवारी आणि शनिवारी आपला व्हिडिओ अपलोड होतो. थँक्यू.